मी सरेंडर करणार आहे. बीड पोलिसांना करेल किंवा मग पोलिसांना करेल. मला बोलू द्या. बोला. अगोदर सांगतो सुरुवात आणि पुरावे सांगतो पहिले. सगळ्यांचा एकच प्रश्न आहे, मला माहिती आहे. एन्काउंटरचा प्रश्न बाजूला ठेवा. जो कोणीतरी भोसले मला बोलू द्या. एन्काउंटरचा प्रश्न थोडा बाजूला ठेवा, कारण एन्काउंटरचे मला प्रश्न विचारले पुरावे काय आहेत का. सरकार काय वेळ नाही की पुरावे किंवा मला कोणी आदेश. एका पत्रकारांनी मला प्रश्न विचारला, तुम्हाला काय आदेश दिलाय का. अरे एन्काउंटरचा आदेश देतील का असं कोण. बघा, तर ते बंद दाराच्या आडच्या चर्चा आहेत त्या एन्काउंटरच्या ज्या काही आहेत. पण जे मी पुरावे देतोय त्याच्यावरती तुम्ही विचारा ना मला. पहिले दाखवतो ना. पहिले माझ्या अकाउंटला 10 लाख रुपये आले ज्या दिवशी मतदान होतं. ते पहिले अकाउंट एक पुरावा घ्या, सर्वांना देतो. तुम्ही गडबड करू नका. खाली धरा. एवढं गडबड का करता. मी थांबणार, मी जाणार नाही ना कुठे. थांबा दाखवतो मी. टाकलेले तरी पण अकाउंट स्टेटमेंट. मतदान कोणत्या दिवशी झालं ते तारीख सांगा, कोणाला माहिती आहे. 23 लाच झालं. 21 का 23. एक मिनिट हळूहळू मला बघू द्या. 21/10/24 ना. हे तुमच्या इंस्टाग्राम वरती हे पुरावे सगळे आहेत. बाकीच्यांना ज्यांना नाही आहेत त्यांना दाखवू द्या ना मला, कारण पत्रकारांचं कसं आहे. धनंजय मुंडे वाल्मिक कराडची जी कंपनी आहे संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन कंपनी अंबाजोगाई, ज्याच्यात महादेव कराड आणि काळे हे पार्टनर आहेत, त्यांच्या कंपनीतून माझ्या पेमेंटच्या अकाउंटला 10 लाख आले. 7.5 परत केलेत. 2.5 लाखामध्ये आता माझा हे बाकीचा उरलेला खर्च चालू आहे. थांबा मी आता त्यातनच करणार ना. आता काय करणार मी, जे काही पगारातली सेव्हिंग आणि त्यातला खर्च थोडे करून परत दिलेत पैसे. बरोबर. हो मेघराज, मी सांगितलं होतं की 7.5 परत दिलेले आहेत मी, आणि 2.5 राहिलेले आहेत तेही मी अजून प्रामाणिकपणे देईन. परत कसे दिले. 17-10 परत कसे दिले. कॅश की कॅश, दुसऱ्या ट्रान्सफर, माझा अकाउंट. सगळे पैसे कशासाठी दिले होते तुम्हाला. 10 लाख रुपये अमाऊंट का दिली होती. तुम्ही शांत बसायचं. ज्या काही भेटलेलं आहे हे बघा, माझ्याकडं 416 रुपये बॅलन्स होतं. 416 तारीख दाखवतो पहिले. एक मिनिट गडबड करू नका. 21/10/24 तारीख बघा. 21/10/24 कोणी पाठवले. मग तुम्ही म्हणताय 465 बॅलन्स होते. ऐका ना, ते एन्काउंटरचं आताच घेऊ नका. एन्काउंटर थोडं बाजूला ठेवा. पैसे कशासाठी आले होते. ईव्हीएम मशीन पासून तुम्ही दूर जायचं. जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं. माझी ड्युटी बघा. तुम्ही 4-5 प्रश्न विचारा. ज्यांना कोणी विचारताना प्रश्न एकदम 1-2 पत्रकार बघितले एकदम असे प्रश्न विचारतात ना अजितदादाला, गृहमंत्र्याला, की कासले असा बडबडतोय किंवा कासले दारू पिऊन बोलतोय, असं तुम्ही निगेटिव्ह विचारू नका. कासलेंनी पुरावा दाखवलाय. मतदानाच्या दिवशी 10 लाख रुपये त्याच्या अकाउंटला जमा झालेत असा प्रश्न विचारा. आणि त्याच दिवशी त्यांना तिथे ड्युटी होती ईव्हीएम जवळ, तिथून का काढलं. जेव्हा मनुष्यबळाचं म्हणजे अपुरं मनुष्यबळ होतं परळीला माझी ड्युटी होती ईव्हीएम मशीन जवळ रात्री. बघा तुम्ही जो एन्काउंटरचा मुद्दा घेताय आणि जो मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला, तिथलीच हजेरी. माझं ऑर्डर आहे. सगळे भेटेल तुम्हाला. काय होतं तुम्हाला. चुकीच्या पद्धतीने आले. धनंजय मुंडे नाही, पूर्ण सरकार. जर एकनाथ शिंदेचं जर सरकार सोडलं ना, एवढे अजितदादांच्या सीट येऊ माझ्यावर गुन्हा दाखल झाला. काल मी परवा दिवशी चॅलेंज दिलं होतं माझं. बघा, उस्मान शेख LCBचे PI म्हणजे SP ला चॅलेंज दिलं होतं मी की माझ्यावर गुन्हा दाखल नाही अजून, आणि तुम्ही माझं लोकेशन काढताय, मला माणसं पाठवताय. तर त्यांनी एक गुन्हा दाखल केला जो मी महिनाभरापूर्वी बोललोय. काहीतरी कुत्रा शब्द वापरलाय. लातूर जिल्ह्यामध्ये अमित देशमुखांविरुद्ध कुत्रा जरी उभा केला तर निवडून येईल असं मी विधान केलं होतं. त्याच्यावरून अॅट्रॉसिटी दाखल केलाय. काहीतरी अजून त्याच्यात मॉर्फिंग केलं असेल. मी बघितला नाही अजून तो व्हिडिओ, कारण काय डिटेल्स आहेत तुमच्याकडे. FIR आहे ना माझ्याकडे. तुम्हाला सांगताल FIR नंबर आणि कोण. हो लगेच सांगतो ना. हो लगेच त्याला काय. पोलिसांनी तुम्हाला संपर्क वगैरे काय केलाय का. पोलीस माझ्या पाठीमागे होते. पोलीस दिल्लीला पण होते. पोलीस सगळीकडे संपर्क केलाय. आता सुद्धा एका पोलिसांचा फोन आला होता, कुठे आहेत, काय हजर होत आहे. मागणी माझी एवढीच आहे की ज्या प्रकारे एका बिल्डरच्या सांगण्यावरून, जो एक बिल्डर आहे, ऐका शांत ऐका, गडबड करू नका. जो एक बिल्डर आहे सुरतचा, जो माझा 5 वर्षापासूनचा मित्र आहे,
जो माझा 5 वर्षापासूनचा मित्र आहे त्याच्या घरी मी गेलो आणि त्याच्या घरात आणि त्याच्या ऑफिसमध्ये मी थांबलो. त्याच्या ऑफिसमध्ये मी बेल्ट काढला, त्याच्या बेडवरती आराम केला. हे फोटो आणि काही चुकीचे अकाउंट पैसे आलेले आहेत, पण कोणाच्या अकाउंटला आलेत त्यांनी पाठवलेत का, माझ्या आलेत का? माझ्या एवढे झाले 10 लाख धनंजय मुंडेचे, जे मी आज शो करतोय. पण त्यांनी काहीतरी चुकीचे दाखवलेत ज्या अकाउंटला की पैसे पाठवले. त्याच्यावरून मला निखिल गुप्ता माननीय एडीजी यांनी सस्पेंड केलं 6 तासात त्या बिल्डरच्या सांगण्यावरून. म्हणजे निखिल गुप्ताची आणि त्यांची पार्टनरशिप आहे जी राज शॉपिंग सेंटर, निधी शॉपिंग सेंटर, सर्व पेपर तुम्हाला देतो मी, ते निखिल गुप्ताचे आहेत माननीय एडीजी महाराष्ट्राचे. तर त्यांनी मला 6 तासात इन्क्वायरी, पत्र यायला 48 तास जातात, 6 तासात माझी इन्क्वायरी केली आणि संपवलं, मला सस्पेंड केलं. मग मी ही बघावत जे माझ्यावरती 7 बदल्या झालेत माझ्या मित्रांनो, 7 बदल्या 2 वर्षात ज्युनियर तुकाराम मुंडे बनवले मला खऱ्या अर्थानं. हा, तर तुम्ही हा आवाज उठवा, 4-5 प्रश्न विचारा सगळ्या मीडियाला सांगतो. ऐका, 4-5 प्रश्न विचारा सगळ्यांना. माझ्या अकाउंटला तुम्ही ब्रीफ करा. 10 लाख रुपये तुम्ही आता बीडला जाऊन आता स्वतः शरण जाणार की पुण्यामध्ये जाणार? पोलीस तुम्हाला या ठिकाणी ताब्यात घेण्यासाठी आले नाहीत. आले नाहीत. आता मी जाईन इथल्या डीसीपींकडे वगैरे प्रॉपरच्या, आत्ता जाणार. हा, किंवा सीपी वगैरे, सीपी ऑफिस जे काय आता इथलं बघतो मी. म्हणजे पोलिसांना शरण जाणार हो, शरण जाण्यासाठी चालू आहे. चॅलेंज का करत होते पोलिसांना शरण पोलिसांना? जाणार. चॅलेंज ऐका ना, सिस्टीमच्या विरोधात लढणं. चॅलेंज का केलं सांगतो ना. चॅलेंज का केलं की चॅलेंज याच्यासाठी केलं होतं की मी अजून 15 दिवस जरी गेलो तरी भेटलो नसतो. पण मला काही पत्रकारांनी, काही माझ्या मित्रांनी, काही माझी पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की तू फेस कर, असं पळू नकोस. आणि मलाही वेगळं वाटत होतं की मी मोबाईल बंद करतोय आणि पोलिसांपासून लपंडाव खेळतोय. त्याच्यापेक्षा म्हणलं फेस करू. काय 8 दिवसाची जेल होईल, 15 दिवसाची जेल होईल. आता मी अजून तेच सांगू का, इथल्या डीसीपींना भेटणार आणि मी पुढे बीडला जाणार, अरेस्ट होणार उद्या. उद्या अरेस्ट होणार. Yes. कोणी तुम्हाला अरेस्ट करायला ताब्यात घ्यायला आता आलेलं बघू नाही? आलेत का नाहीत ते, आले नाहीत कोणी. तुमचे कोणी मित्र किंवा सहकारी आलेत का इथे? ते आलेत, फोन आलेत, ते मी सांगतो आता कोण कोण आलेत काय नाही. फक्त हा, तुमचा जो 2 दिवसापासून तुम्ही व्हिडिओ व्हायरल करताय, दिल्लीला होतात. दिल्लीला नेमकं कुठे होतात, काय हा, होतं? दिल्लीला बघा, हा त्याच्यावर मला बोलायचंय. दिल्लीला मी माझे व्हिडिओ मीच टाकलेत. साम टीव्हीनं अशी बातमी दिली की कासल्यांचे नवे कारनामे समोर, हळूहळू घ्या. कासल्यांचे नवे कारनामे समोर. ही चुकीची बातमी आहे, असं नाही. मी गेलोय, माझ्या पैशाने पिलोय, माझ्या पैशाने. पब म्हणजे काय हो, परमिशन आहे पबला? पब म्हणजे काय, त्या ठिकाणी जाऊन डान्स केलाय काय चुकी? लाल किल्ला, पब सगळं केलं. आणि कोणाचं काय अश्लील काय कृत्य केलं का जाऊन? राजकीय कुण्या नेत्याची भेटगाठ घेतला. भेट घेतली मी, 100 चॅनलची घेतली भेट, आणि 100 चॅनलनी मुलाखत घेतली माझी, अजून दाखवले नाहीत. म्हणजे त्यांना आरुषी सिंह यांची आज मी 1 तास भेट घेतलेली. कोण आहे ते? आरुषी सिंह काही दिवसापूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. तर त्यांनी माझा प्रश्न ते उपस्थित करणार आहेत. 1 तास आमची चर्चा झाली आज. तर बघू आता ते त्या वरच्या लेवलवरती, म्हणजे त्याला काय म्हणतात, आपल्या भारत लेवलवरती हा प्रश्न ईव्हीएमचा. तर तुम्ही पण हाच प्रश्न उचला मित्रांनो की ईव्हीएम जवळ फक्त 3-4 प्रश्न ऐका, नीट ऐकून घ्या की यांची ड्युटी काय होती, ईव्हीएम जवळची ड्युटी का काढली, यांना आराम का दिला, रेस्ट का दिला, आणि यांचं त्या दिवशीचं लोकेशन काय, आणि यांच्या अकाउंटवर 10 लाख का जमा झाले. बस सगळे उत्तर मिळतील. कुणी जमा केलं? धनंजय मुंडे कॅश पकडली होती ती, आणि ईव्हीएम पशी तुम्ही थांबायचं नाही. परत विचारू नका. स्वतः येतात का धनंजय मुंडे? नाही, त्यांचे कार्यक्रम वाल्मिक कराड आले, वाल्मिक कराड आले, सांगितलं ना, वाल्मिक कराड. हो, वाल्मिक कराड आले. तुम्ही पैसे पाठवले होते. हो, मला भेटले वाल्मिक कराड. हो, 10 लाख येणार आहेत. हो, वाल्मिक कराड. माझ्या भेट नेमकी कुठं झाली, कशी डील झाली होती तुमची? एक परळीच्या वरती ते राखेचं ज्या ठिकाणी हे ना सेंटर आहे ना, त्याच्यावरती आमची राहण्याची सोय केली होती. त्या ठिकाणी लोकेशन काढलं तरी मला असं बोलता येत नाही. हात खाली घेऊन. नाही घ्यायचं ते घ्या, नाही तर मला असं बोलता येत नाही. सावकाश बोला. डिस्टर्ब करू नका. सावकाश नाही, माझा बीपी पुन्हा वाढतो. एक प्रश्न विचारा, एक प्रश्न विचारा ना. तुमची भेट कुठं झाली, कशी डील झाली? ज्या ठिकाणी मंगल कार्यालयामध्ये आमची राहण्याची व्यवस्था केली होती त्या ठिकाणी ते आले होते.
त्या ठिकाणी काय भेटलो. बोलणं झालं? काय काय ठरलं होतं बोलणं नेमकं झालं? तुमचं? आणि ठरलं कोण काय कोण होतं त्या नाही, बैठकीत? शांत राहण्यास मला सांगितलं होतं. कोण कोण होतं त्या बैठकीत? तुम्हाला रिझर्व्ह ठेवेल, तुम्ही फक्त शांत राहा. ज्याप्रमाणे तुम्ही पहिले कारवाई केली, लोकसभेलाही तुम्ही कारवाई केली होती, बोगस मतदान तुम्ही करू दिलं नव्हतं लोकसभेला, तर तुम्ही हे करू नका एवढं त्यांनी सांगितलं होतं. कासलेजी आता आपण भरपूर लोक आहेत, भरपूर आहेत. आमचे सचिन पांडकर साहेब सुद्धा आहेत, सचिन पांडकर सुद्धा आहेत. ते मला बोललेले की पैसे आलेत तुमच्याकडे, ते भेटतात, तर ठेवा, ओपन करू नका, नाही तर तेही जातील आणि सस्पेंड व्हाल, डिसमिस व्हाल, सगळ्यांना भेटतात. सचिन पांडकर ऍडिशनल एसपी जे 4 वर्ष झाले एका ठिकाणी ठाण मांडून आहेत, जे वाल्मिक कराडचे हस्तक आहेत, ऍडिशनल एसपी. बरं, तुम्ही आता त्यांच्यावर तुमचा आरोप काय? दुसरा माझ्या घरात आता एन्काउंटरचा पुरावा आपल्याला फक्त तुम्हाला जी माहिती आहे किंवा तुम्हाला जे सांगायचं. हो. पहिले हळू सांगतो. बघा, बोगस एन्काउंटर काय असतो हे मी पहिले जनतेला समजावून सांगतो. तुम्हाला माहिती आहे, सांगितलं नको सांगू. हा, तर बोगस एन्काउंटर असा असतो, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सचिव, गृह सचिव हे पहिले वरून केंद्राकडून सिग्नल आल्यानंतर गुप्त बैठक होते, त्यानंतर ठरवतात. जसा अक्षय शिंदेचा झाला, त्यानंतर 4-5 अधिकारी वरिष्ठ लेवलचे येतात आणि त्या म्हणजे स्थानिक पातळीवरचे 4-5 अधिकारी अंमलदार निवडतात आणि मग तो बोगस एन्काउंटर केला जातो. तसाच तीच ऑफर मला होती, पण त्या ऑफरचे असे पुरावे तुम्हाला भेटणार नाहीत, कारण शासन किंवा IPS IAS लोक खूप हुशार असतात. बंद दाराआड मला ऑर्डर बी अशी होती ना, म्हणजे ऑफर की तुम्ही डायरेक्ट जाऊन शूट करा नाही, तुम्ही त्यांच्या पाठीमागे रिव्हॉल्वर घेऊन 24 तास राहा आणि जर कुठे तुम्हाला चुकीचं वाटलं तर तुम्ही कारवाई करा. लक्षात आलं का? अशी ती ऑफर होती. 25 कराड तुमचा जेवढा पगार जेवढा होतो ना, एक तुमच्या आता माझी सर्व्हिस राहिली 25 वर्ष, जेवढा पगार आहे लमसम, तुमचा पगार होत असेल 15 करोड 10 करोड, तर तुम्हाला 50 करोड आजच मिळेल लमसम, आणि पुन्हा इन्क्वायरी करतानाही आमचं सरकार राहील, त्याच्यातून तुम्हाला निर्दोष मुक्त आम्ही करू. ही जी घटना तुम्ही हे जी घटना म्हणताय एन्काउंटरची, मग वाल्मिक कराड यांना कोण भेटलं, कधी भेटलं, कुठे चर्चा झाली, काय? पहिल्यापासून तुम्ही सांगताय की एक अधिकारी भेटलो होता IPS, तुम्ही पहिल्यापासून कोण कोण IPS? नाही, तर IPS म्हणजे स्टेशन डायरी भेटेल ना. तुम्ही आतापर्यंत हे तर करा, आपला अर्ज तर करा, माहिती अधिकार, तुम्हाला स्टेशन डायरी भेटेल. कुठे स्टेशन डायरी? बीड पोलीस अधीक्षक यांना अर्ज करायचा, तुम्हाला ती नावं स्टेशन डायरी त्या दिवशीची मिळून जाईल. अधीक्षक कार्यालयात का पोलीस स्टेशन? अधीक्षक कार्यालय, कंट्रोलची डायरी, तुम्हाला पोलीस स्टेशन. बघा हे सगळे, अहो मला एक दिवस प्रश्न विचारला तर मला जुन्यानं एसपीचं नाव आठवत नव्हतं, तर ते अधिकारी सगळे बाहेरचे असतात, IPS आणि IAS फार आपले, म्हणजे पाटील जाधव असं आडनाव असतं तर लगेच सांगितलं असतं मी. कधीचा कालावधी? आली एन्काउंटरची ना, ती कुणी आली, कितीला चर्चा झाली, कुठं बैठका झाल्या, काय ते सांगा. कुठल्या महिन्यात ही वापर आली तुम्हाला? वाल्मिक कराड यांना अटक केल्यानंतर 4 दिवसातच हे आलेले अधिकारी. हा, त्यांचे लोकेशन भेटतील, नावं भेटतील, तुम्ही माहितीचा अर्ज तर टाका उद्या, जे तुमचे प्रतिनिधी असतील बीडला त्यांच्यावर टाका. आणि माझ्या घरात 4 लोक काल कोण घुसले, आवाज उचला ना, माझ्या घरात पुरावे आहेत, चोरी झाली, घरपोडी झाली माझ्या घरात, मी व्हिडिओ टाकलाय, तुम्ही बघा, व्हिडिओ टाकलाय मी सगळ्या काल. घटनाक्रम सांगा. भरपूर पुरावे होते. होईत का तिकडे? आता ते मी गेल्यानंतर बघणार, मीडिया समोर माझं घर ओपन करणार, कारण मी आता तुमच्या समोर इथं उतरलो. अटक केली जाईल ना तुम्हाला आता बीडला गेल्यानंतर? जामीन होईल ना, 2 महिन्याने, 4 महिन्याने, 6 महिन्याने, काय जामीन होणार नाही. अच्छा, पण तोपर्यंत राहील का ते? काय बघा, तुम्ही आवाज उठवला, जनतेने आवाज उठवला तर भेटेल तुम्हाला ते काय सगळं. काय महत्वाचे पुरावे होते? माझ्या कपाटामध्ये खूप काही पेपर होते. कुठलं गाव आहे? नाही बीड, बीड मधलं कुठलं गाव? बीड मध्ये मी राहतो, ज्या ठिकाणी नोकरी करतो, 1 किलोमीटरच्या अंतरावरती GST भवन आहे, त्याच्या समोर माझं घर आहे. त्या ठिकाणी पोलिसांनी नोटीस लावली सस्पेंडची आणि माझं लॉक तोडलं. मला काल एका MPSCच्या विद्यार्थ्याचा, समोर MPSCचे विद्यार्थी अभ्यास करतात, त्याचा कॉल आलेला की साहेब तुमचं घर काल कोणतरी खोललं 4-5 जणांनी, आणि त्याच्यातून ते लॉक तोडलं आणि दुसरं लॉक बसवलेलं आहे. तुम्ही म्हणताय घरात महत्वाचे पुरावे होते, काय काय पुरावे होते घरात? हेच जे मी यांचे ओपन करणार होतो ना, धनंजय मुंडे, वाल्मिक कराड, डॉक्टर वाल्मिक कराड, पिक्चर कुठले कुठले बनवले, पिक्चरचं कार्ड मीच काढले ते ओपन, सगळं ते पुरावे मी घरात ठेवलेले. CCTV वगैरे काय आहेत घरात? नाही, CCTV भेटतील ना, GST भवन आहे तर नक्कीच भेटेल. तपास तुम्ही तसं त्या पद्धतीने केला पाहिजे. जी एन्काउंटरच्या संदर्भात तुमच्याशी फोनवर काय चर्चा झाली, काय कॉल डिटेल्स आहेत? पुरावे कुठले ठेवत नाही तो. वरिष्ठ आणि मंत्री असे असतात ना की फोन तर बंद आले दारा, तुम्हाला भेटायला. बंद दारा, हा फोन आलेले आहेत, बंद दाराड. हा, का मारायचं होतं ते सांगेन ना मी. ते वाल्मिक कराड धनंजय मुंडेंना नको होते आता, कारण काय तर 302 मध्ये वाल्मिक कराड पूर्णपणे फसलाय. आता मीही फसेल या भीतीपोटी ही ऑफर असेल.
डॉट 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 जोडा ना तुम्ही. मलाच का निवडली ही ऑफर? हा, कारण 7 बदल्या बीड जिल्ह्यात जर माझ्या झाल्यात तर मी किती वादग्रस्त असेल. 2 वर्षात माझ्या 7 बदल्या झाल्यात. इसुप वडगाव, वर्धापूर पोलीस स्टेशन, अंबाजोगाई ट्रॅफिक इन्चार्ज, माजलगाव ग्रामीण आणि सायबर आणि कंट्रोल, अशा 7 बदल्या माझ्या 2 वर्षात झालेल्या आहेत. एकही विनंती अर्ज नाही. तुम्ही एकटेच हे एन्काउंटर करणार होते, एकट्यालाच ऑफर होती? नाही, ते 4-5 जणांना भरपूर डॅशिंग अधिकारी असतात पोलीस खात्यात, पण सगळे काय बोलत नाहीत, बाहेर पडत नाही. याची Yes, ऑफर no. होती तर याचे काय पैसे वगैरे अकाउंटला जमा झाले का तुमच्या? नाही, ह्याचे काय नाही. मी नकार दिला ना, ऑफरलाच नकार दिला मी. हे माझ्याच्यानं पाप होणार नाही. जी न्यायदेवता शिक्षा दे. ईव्हीएमच्या ऑफरला होकार दिला होता का तुम्ही? हा महत्वाचा प्रश्न आहे. हा खूप जणांनी विचारलेला आहे. बोलण्याचं कारण आता म्हणजे मी ऑलरेडी सस्पेंड झालोय म्हणून बोलतोय सरळ. आधी बोललो असतो तर आधी सस्पेंड झाला असतो, मग माझ्यावर उपासमारीची वेळ आली असती. आता ऑलरेडी उपासमारीची वेळ आली म्हणून बोलतोय मी. सरळ उत्तर आहे. छान प्रश्न आहे तुमचा. असे आरोप करून तुम्हाला सस्पेन्शन रद्द करून घ्यायचं? नाही, मला डिसमिस करतील आता खात्यातून. आता एक गुन्हा दाखल झाला, जो महिन्याभरापूर्वी बोललो मी, मोठा गुन्हा दाखल झाला. आता तर ते मुकेश नाटाने त्यांनी पण बोलले, त्यांनाही वाईट वाटतं. तोही आज माझा मित्र 10 फोन करतो 100 की जाऊ द्या, निखिल गुप्तांचं चुकलं, असं झालं तसं झालं, तुम्ही सगळ्यांना मध्ये घेऊ नका, फडणवीसांना मध्ये नका घेऊ. मी म्हणलं आता बघा अजित पवारला का घेतलं, काल मला फोन आला. बघा अजित पवारांचं का घेतलं सांगू का? त्यांनी एक भाषणामध्ये असं वाक्य केलं की टायरामध्ये घाला आणि मारा या कार्यकर्त्यांना, म्हणजे जे असे वागतील ते. म्हणजे आमचे पोलीस बांधव जाऊ द्या आतमध्ये आणि 302 लागू द्या पोलीस बांधवावर आणि सस्पेंड होऊ द्या, टायरामध्ये घाला आणि मारा. त्या वाक्यावरून मी बोललो, विधान केलं होतं. पकडले होते ते तुम्ही इलेक्शन कमिशनला कळवलं होतं का? हा, ऍडिशनल एसपी साहेब पांडकर यांना कळवलं होतं, एसपीना कळवलं होतं. एसपी नंदकुमार ठाकूर त्यांचेच आहेत, त्यांचे कॉल डिटेल घ्या ना. मग ह्या झालेल्या इलेक्शन मध्ये इलेक्शन कमिशनचे अधिकारी पण फ्रॉड आहेत का? हो, 100%. 1001% तेच मला आता मुद्दा उचलायचा आहे. आज मी आरुषी सिंह जे दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या ना, तर 1 तास आमची चर्चा झाली दिल्लीमध्ये. तर हेच काढायचं आता बाहेर. मला त्यांचे एक कुलदीप म्हणून आहेत तिथले काहीतरी आमदार का काहीतरी, कुलदीप म्हणून. एवढी सगळी माहिती आहे, तुम्ही ही माहिती घेऊन अंजली दमानी यांना भेटणार आहे का? कारण अंजली दमानिया सर्वात बोगस. अंजली दमानिया कोण होती? तिचं पहिले हिस्ट्री काढा मित्रांनो. ती म्हणजे आम आदमी पार्टी आणि पहिले सामाजिक कार्यकर्ते तर 80% बोगस असतात, फ्रॉड असतात. पैसे भेटले, सगळं झालं की सगळं. त्यातलीच ती अंजली दमानी आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती नाही, मी मुंबईत 15 वर्ष नोकरी केली. ती फक्त बाहेर काढणार, पुरावे काढणार, कागदपत्र काढणार, धमक्या जाणार. 10 माणसं याच्यासाठीच ठेवलेत. प्रत्येकाने जायचं, ह्या मंत्र्याकडे किती आहे, या अधिकाऱ्याकडे किती प्रॉपर्टी आहे, बाहेर काढायचं. हे खळबळजनक आहे अंजली दमानी विरुद्ध. चांगलं तर चांगलं, तृप्ती देसाईला मी आजही चांगलं म्हणतो. करुणा मुंडेवर एवढे अत्याचार झाले, आजही चांगलं म्हणतो. जो चांगला आहे त्याला मी चांगलाच म्हणतो. एकनाथ शिंदे चांगले आहेत, चांगलाच म्हणतो मी. आणि बीड पोलिसांना शरण जात नाही, तो गोष्ट वेगळा आहे. विक्षिप्त तुम्हाला वाटत असेल तर निरपेक्ष चौकशी होईल वाटतं का? हा, सुरक्षा दिलीच नाही अजून. आता तुम्ही विचार करा ना, 100%. आता मला एकाने कमेंट केली, बरं कमेंट बद्दल बोलतो की एवढ्या घाण कमेंट यायला लागल्यात, ती तुम्हाला दाखवतो मी की माझ्या आई बहिणीवरून उद्धार चालू केलाय आणि एवढ्या घाण वाईट कमेंट करू नका, माझ्या घरच्यांना त्रास देऊ नका. सरकारला काय आव्हान करायचं? हो, हल्ला झाला होता, आरोपी पकडला नाही, दिलाय मी तो दिल्लीला. तुम्हाला आता तक्रार dismiss दिलेली केलंय, आहे. तरी तुम्ही डिसमिस नाही, सस्पेंड. सस्पेंड केलं, डिसमिस करतील असं तुम्ही म्हणताय. हो, लढा चालूच ठेवणार मी. ठेवणार आहेत हो. काय, कशा मार्गात? आता मार्ग बघू ना, जसे मार्ग आता जसे सुचतील, जसे मित्र परिवार, काही आपले पत्रकार, काही वकील यांच्या मार्गाने आता लढा लढू आपण. तुम्हाला 10 करोड रुपयाची ऑफर दिली होती, तुम्ही बोलले त्या व्हिडिओमध्ये. हो, बोललो 10 करोडची. म्हणजे निखिल गुप्ताचा, तो मुकेश गुप्ता नाटा सुरतचा बिल्डर आहे, 5000 करोडचा मालक. त्या ठिकाणी त्याच्या फार्म हाऊसवर कोण कोण येतं ते मी पुरावे काढायला चालू केले होते, तेव्हा मला ऑफर आली. इन्कम टॅक्सचे सर्व अधिकारी त्याच्या फार्म हाऊसवर तिथे जातात, त्या ठिकाणी पार्टी सुरू होते. आता बघू, आता अजून मी निर्णय घेतला नाही. आता मला 2-4 कॉल करू द्या आणि पहिले मग मी विचार करेल डीसी ऑफिसला जायचं की डायरेक्ट बीडला जायचं, मी विचार करेल. एन्काउंटरची ऑफर का नाकारली? हा, मला ते योग्य वाटलं नाही ना, पाप वाटलं. कारण काय माहितीये का, आहे तो आरोपी पण न्यायदेवता बसली आहे ना. जर आरोपी नसेल तर कशाला एवढा मोठा आपण पाप घ्यायचं. शेवटचं सांगा, तुम्हाला काय आव्हान करायचं? आव्हान एवढंच आहे की माझ्यावरती जे अन्याय झालेत ना त्याची चौकशी करा. मला बीड परळी सारख्या ठिकाणी मला का आराम दिला? पहिला प्रश्न. निवडणूक असताना बाहेर राज्यातून पोलीस आले आणि मला आराम दिला. दुसऱ्या दिवशी माझ्या अकाउंटला 10 लाख त्याच दिवशी का जमा झाले? धनंजय मुंडे आणि त्या काळेंच्या कंपनीच्या अकाउंटमधून, संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन. तिसरा की त्याच दिवशी मला किडनॅप करून बार्शी करमाळ्याला का सोडलं मला?
इलेक्शनच्या दिवशी जर सोडलं तर मग मला सस्पेंड का नाही केलं इलेक्शन कमिशननं? चला वाल्मिक कराडचे हस्तक होते. चला 1 2 करा. मग तुमची वाल्मिक कराडची ओळख तुमची कधी व्हायची? काय वाल्मिक कराडचं तुमचं याचं हे प्रकरण होण्या अगोदर काय चांगली ओळख आहे ना, चांगली ओळख आहे. गाड्या सोडण्यासाठी नेहमी फोन यायचे. कसल्या माझी गाड्या सोडायचे तुम्ही गाडी त्यांच्या? राखेच्या सोडत नव्हतो मी, एकही गाडी सोडली नाही, पण फोन यायचे. मी वाल्मिक कराड बोलतोय, धनंजय मुंडेचा हे बोलतोय, पीए बोलतोय, काय ते खास माणूस बोलतोय, माझी राखेची गाडी सोडा, माझी वाळूची गाडी सोडा, आणि याच्यातनं आमची ओळख झाली होती. तुम्ही काम ऐकत नव्हतं त्यावेळेस बिलकुल नाही, बिलकुल कधीच नाही ऐकलं काम. मग म्हणून 7 बदल्या झाल्या ना. लगेच इशू पोडगावून माझा अधिकाराचा वाल्मिक कराड. हो, माझा मोबाईल फोडलेला, नोट 10 नोट 11. आजही त्या अंबाजोगाईला वाल्मिक कराड आणि त्यांचे कार्यकर्ते आले होते शेपवाडीचे. का म्हणजे मी बोगस मतदान होऊ दिलं नव्हतं आणि त्यांची ती रेकॉर्डिंग केली होती. त्यांना भीती वाटली असेल. आज जसं माझ्या घरी चोरी केली, कोण केली चोरी बघा, शोधा तुम्ही. तुम्ही सांगा ना, तुम्हाला काय माहिती? हेच हो, करुणा मुंडेच्या गाडीत 2-2 रिव्हॉल्वर ठेवतात स्वतःच्या बायकोच्या, तर माझ्या घरी का नाही चोरी करणारे? वाल्मिक कराडच्या कुठल्याच काळ्या धंद्याला तुम्ही समर्थन केले नाही? कधीच नाही, कधीच नाही. दुश्मनीच होती तुम्ही दोघांची. हा, ठसनच होती आमची. वाल्मिक कराड, धनंजय मुंडे. मी गेल्यापासून मला जर दबाव आणला ना, मी दबावाला बळी पडत नाही. एखादी जर खरंच गरजवंत आहे त्या गावातला, साहेब वाळूची गाडी आत्ताच चालवली हो, बहिणीचं लग्न आहे, हे चल जा, मी असा माणूस आहे, असा अधिकारी आहे. पण मला दबाव सहन होत नाही.